बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीकडून तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान शुक्रवारी रात्रीपासूनच एसआयटीनं चौघांची कसून चौकशी केली आहे। यामध्ये डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीसह चौघांचा समावेश आहे। डॉक्टर वायबसे यांनी देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा आणि पैसे पुरवल्याची चर्चा आहे। तर आरोपींना पळून जाण्यातही मदत केल्याचा आरोप हा डॉक्टर वायबसे यांच्यावर आहे। डॉक्टर वायबसे हे ऊसतोड कामगारांचे मुकादम म्हणून काम पाहतात। दरम्यान डॉक्टर दाम्पत्याला नांदेडमधून बीडमध्ये आणत चौकशीही करण्यात येते। तसेच इतर दोघांचीही या प्रकरणामध्ये रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्यापही फरार आहेत। आणि यानंतर एक मोठी अपडेट आहे। बीड हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण अगदी थोड्याच वेळात बीड अधीक्षक हे पत्रकार परिषद घेतील आणि या चौकशी दरम्यान अधिक महत्त्वाची बातमी देऊ शकतात। 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या ठोकल्याची सूत्रांची माहिती आहे। याच संदर्भात बीड अधीक्षकांची पत्रकार परिषद असेल, त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमके काय माहिती समोर येते याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। या संदर्भात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। स्वानंद, आपण पाहतोय एसआयटीकडून काल चौघांची तपासणी करण्यात आली आहे, चौकशी करण्यात आली आहे आणि आत्ताच एक अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आता अधीक्षक अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील। काय घडतंय एकूणच बीडमध्ये? वर्षा, नक्कीच काल रात्रीपासून जे आहे एसआयटीने या प्रकरणाचा जो तपास आहे हा अतिशय वेगाने केला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण रात्री 7 वाजल्यापासून जे डॉक्टर वायबसे आहे त्यांची आणि त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू होती आणि ही चौकशी रात्रभर चालली। आणि हे जे डॉक्टर वायबसे आहेत यांनी जे फरार आरोपी आहेत त्यांना कुठेतरी पळून जाण्यात मदत केली आणि शिवाय त्यांना पैसाही पुरवल्याची माहिती समोर आली आहे। या डॉक्टरांना आणि त्यांच्या पत्नीला काल नांदेड येथून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना बीड येथे आणून ही संपूर्ण चौकशी झाली। आणि त्यानंतरची आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की काही वेळातच जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि 3 फरार आरोपी पैकी 2 आरोपींना बेड्या ठोकल्याची खात्रीदायक माहिती आताच आपल्याला भेटलेली आहे। आणि एकंदरीत आता या प्रकरणात फक्त एकच आरोपी फरार असे आपल्याला म्हणता येईल। मात्र आता नेमकं पकडलेले 2 आरोपी कोण आहेत हे आपल्याला काही वेळातच स्पष्ट होणार आहे। वर्षा, निश्चितच स्वानंद, तुम्ही सांगितलं आता फरार आरोपींसंदर्भात पोलीस हे पत्रकार परिषद घेतील। मात्र काल रात्री ज्या चौघांची कसून तपासणी करण्यात आली आहे, या तपासादरम्यान काही मोठे खुलासे समोर आलेत का? पोलिसांकडून आपल्याला काही माहिती देण्यात आली आहे का? पोलिसांकडून ह्याच्याबाबत माहिती अधिकृत देण्यात आलेली नाहीये, पण सुदर्शन घुले जे आहे हा आधीपासूनच डॉक्टर वायबसे यांच्या संपर्कात होता। डॉक्टर वायबसे जे आहेत हे ऊसतोड कामगाराचे मुकादम देखील असल्याचं बोललं जातंय आणि त्यांना काही मदत लागल्यास सुदर्शन घुले करत असल्याची माहिती आपल्याला समजली आहे आणि त्याच अनुषंगाने या दोघांचा संपर्क आला होता। आणि आता त्यानंतरच कदाचित डॉक्टरांनी त्यांना फरार होण्यासाठी ही मदत केल्याचं असू शकतं आणि त्यानंतर हा सगळा तपास जो रात्रभर चालला आणि आता पोलिसांकडून या 3 पैकी 2 आरोपींना अटक केल्याची जी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे ती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। वर्षा, आणि काही वेळात त्याचं स्पष्टीकरण जे आहे हे एसपी कडून आपल्याला मिळणार आहे। निश्चितच स्वानंद, तुम्ही या सगळ्या घडामोडींवर असेच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।